राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरेगावामध्ये आहेत। एकनाथ शिंदे हे आज त्यांच्या नातवासोबत शेती करताना बघायला मिळाले। तसंच पुढच्या पिढीला शेतीचं महत्त्व राहावं हाच संदेश त्यांनी आपल्या नातवासोबत शेती करताना दिलेला आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांनी। तिथे हे लाल लाल बघ आहे ते बघ, हवं किती मोठं आहे बघ, हवं इथं, हे बघ, हे बघ, हे बघ ना, हे त्याच्या हिशोबाने काय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दरेगावामध्ये गेल्या 3 दिवसापासून रमलेले असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। या परिसरामध्ये ते झाडांची पाहणी करताना पाहायला मिळते। या परिसरामध्ये जी काही त्यांनी झाडांची लागवड आहे ती त्याची पाहणी केलीच, मात्र आज त्यांनी या परिसरामध्ये त्यांचा जो नातू आहे रुद्रांश याच्या मार्फत या ठिकाणी नारळाच्या झाडांचं रोपण करताना पाहायला मिळते। खरं तर एक वेगळ्या पद्धतीचं कौतुकच म्हणावं लागणार, कारण पुढच्या पिढीला एक नातवाच्या रूपानं ते या परिसरातील लोकांना एक वेगळ्या पद्धतीनं संदेश देण्याचा प्रयत्न करतायत असं म्हणायला काही हरकत नाही। कारण त्यांचा जो रुद्र जो नातू आहे त्याच्या मार्फत या परिसरामध्ये संपूर्ण शेती सुरू आहे। सकाळी स्ट्रॉबेरी काढली, तू खाल्ली नाही? खाल्ली? मग तू झाडे लावली आता कुणाबरोबर? बाबांसोबत? तू आता कुठे चालला? ट्रॅक्टर मधून चालला? जायचंय ना? आता शेती नांगरायची ना, चला शेती नांगरायची, चला परत नंतर पाहतोय की एकनाथ शिंदे साहेब आता नांगरट करण्यासाठी दुसऱ्या शेताकडे निघालेत। कॅमेरामॅन निलेश बावळेकर सह राहुल तपासे, एबीपी माझा, दरेगाव, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।